सीताफळाचं पडचिल पडचिल. सीताफळाचं झाड कुठं आहे मला दाखव बरं, चल बघू कुठं आहे सीताफळाचं झाड. तुझ्या ओळखीचं आहे सीताफळाचं झाड. हां हे सीताफळाचं झाड आहे ते कुठे आहे दाखव, मग जवळनं दाखव. सीताफळाचं झाड कुठे आहे? हा तिकडे नाही. आता तू दाखवतो ना मला, दाखव की मग. सीताफळाचं झाड दाखव कुठे आहे. सीताफळ कसलं असतं, तू खाल्लंय का सीताफळ? खाल्लंय ना. कसलं असतं इकडे बघू बरं, दाखव कसलं असतं सांग बरं, कसलं असतं सीताफळ. इकडे तुला दाखवतो सीताफळ, चल. मला झाड दाखवायला निघाला, तुलाच समजा ना काय होय रे इकड्या. चल दाखवतो सीताफळ. तू सीताफळ खातो ना. कसलं असतं सीताफळ मला दाखव बरं, दाखवते ये. चल दाखव कुठं आहे सीताफळाचं झाड. हे कसलं झाड बघ बरं, समोरचं झाड कसलं आहे. हे झाड कसलं आहे, समोर समोर झाड बघ कसलं आहे. इकडे बघ हे झाड कसलं आहे. तुला माहित नाही. मग ही काय आहे, ही काय आहे? हा काय काय सांग बरं ते. पिकलंय का काय ती. अरे ह्याला काय म्हणते ती. सीताफळ आहे का, तोडू नको लगेच. सीताफळ आहे का ही. इकडे बघून सांग काय आहे? तुला माहित नाही. कशाला आला राहणार तू. खरं तुला काय माहित नाही, तू कशाला आलाय राहणार. हा खायला का. हा नेलं होय. हे खायचं का तुला. पिकल्यावर नेऊ आपण, राहू दे. चिमणीला ठेवायचं का. खाऊ दे चिमणीला, आपल्याला नको. तुझं आहे होय. बरं पिकल्यावर घेऊन जाऊ आपण. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण यांना हळूहळू झाडांविषयी किंवा जे आपलं काही जे दररोजचं जे जीवन आहे तर याविषयी आपण ओळख करून देत चला. आता भरपूर लोकांची क्रेज निघालेली आहे की आपलं यांची जी स्थानिक नावं सांगण्याऐवजी यांना जे इंग्लिशमधली नावं सांगण्याचं जे फॅड निघालेलं आहे. तर तुम्ही इंग्लिशमधली पण नावं सांगा, त्याबाबत काय अडचण नाही. परंतु जी आपली दररोजची जी बोलीभाषा आहे तर पहिल्यांदा त्याची ओळख करून द्या आणि त्याच्यानंतर हे इंग्लिशचं जे काही फॅड आहे ते पूर्ण तुम्ही त्याची हाऊस पूर्ण केली तरी चालू शकते. तर अशा पद्धतीनं आपण त्यांना आपल्या निसर्गाशी कनेक्ट करू शकतो. पहिल्यांदा त्यांना निसर्गाशी कनेक्ट करायला शिकवा. पैसे कमावणाऱ्या मशीन बनवण्याचा प्रयत्न नका करू. तर सकाळचा एक कमीत कमी आपण अर्धा तासभर जर यांना आपण शेतामध्ये असं आपले जर आणलं, थोडं त्यांच्यावरती जर आपण वेळ दिला तर नक्कीच ते पुढं चांगल्या पद्धतीने शिकतील. ए बाळा हे कशा झाड आहे, हे झाड कशाचं आहे इकडे बघ. तुला माहित नाही. तुला काय कसं माहित नसतं. शेवग्याचं झाड आहे ना, शेवग्याची शेंग खातो ना तू. बरं ठीक आहे चालतं. चला धन्यवाद.